आता मला कोणतं पुस्तक निवडायचं आणि ॲनालिसिस करायला लागलं की निवड छान होते, निवड चांगली होते की पुस्तकातले जे शब्द आहेत ना ते आपल्या ठेवणीतल्या मित्रांसारखे असतात. वयाच्या 14व्या 15व्या वर्षी माझ्या हातात आलं, यामुळे एक म्हणता येईल की कडुलिंबाचं ते जे अख्खं झाड मी खाल्लंय त्यामुळे आता मी बऱ्यापैकी छान सुंदर असं राहू शकते की आम्हाला तुळशी बागेत जायला जास्त आवडतं. मग मी निघायची त्यांच्यासोबत आणि तिथून पुढे थोडंसं पुढे गेलं की मी ABCत जायची. मग 3 तास त्यांची शॉपिंग चालली आहे की कपडे असे, ते कानातले असे, गळ्यातलं असं, पैंजण हवं आहे, हे हवं आहे, ते हवं आहे, त्यांचं सुरू असायचं. इकडे मी कथा, कादंबरी, कविता या सगळ्यांमध्ये अशी काही रमून जायची नाही की तुळशीबाग वाईट आहे, तुळशीबाग पण चांगलीच आहे. ही मुलाखत जर तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांनी बघितली तर ते तुझा राग करतील. मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. तुमच्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं ना की आपण पुस्तक वाचलं पाहिजे, पण पुस्तक वाचणंच होत नाही. कामामुळे असेल किंवा इतर अनेक आपले विद्यार्थी मित्र असे आहे की त्यांना समजतं की पुस्तकं खूप सारी वाचण्याची गरज आहे, पण वाचन होत नाही, ही खंत पण सातत राहते. म्हणजे आपण म्हणतो ना की फोमो जसा एक आजार आहे, काहीतरी आपण विसरतोय तसं तसं पुस्तकांसारखं मला वाचावं वाटतं पण वाचणं होत नाही माझ्याकडून. तर मी आज तुम्हाला अशा आपल्या एका मैत्रिणीची ओळख करून देणार आहे, तिच्यासोबत आपण गप्पा मारणार आहे की तिचं वय आहे 24 वर्ष आणि पुस्तकं वाचलीत तिने, 1000 पुस्तकं वाचलीत. मोठी गोष्ट आहे ना. अजिबात नमनाला घडाभर तेल न लावता मी डायरेक्ट तुम्हाला तिची ओळख करून देतो. राधिका नमस्कार. नमस्कार. राधिका आज आपल्यासोबत आहे आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला खूप काही जास्त सांगण्यापेक्षा राधिकाविषयी ती तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगेल. यस, नक्कीच. मी मूळची उस्मानाबाद जिल्ह्याची, आताचं नाव धाराशिव आणि माझं 12वी पर्यंत शिक्षण तिथेच झालं. पुण्यात मी 7 वर्षापूर्वी आली आहे, बॅचलर्ससाठी पुण्यात आले. ओके. आणि त्याच्यानंतर आत्ताच माझं मास्टर्स कंप्लीट झालंय. MA मराठी साहित्य घेऊन मी पुणे विद्यापीठातून आता पदवीधर आहे. व्हेरी गुड. आणि सध्या मी एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतेय. 9वी 10वीची मुलं आहेत, त्यांना मराठी आणि हिंदी हा विषय मी सध्या शिकवतेय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे पण आता मला सांग राधिका, तू आता सांगितलं की तू धाराशिवमधून आलेली आहेस, म्हणजे मराठवाड्यासारख्या भागातून आले, ग्रामीण भागातून आलेली आहे. पुण्यातल्याही मुलांना वाचनाचा आज अडचण आहे. म्हणजे पुण्यातल्या अनेक पालकांना मोठा संकट वाटतं की आपली मुलं वाचत नाहीत आणि मुलं वाचत नाहीत कारण आपणच वाचत नाही जास्त, हे पण दिसतं. आणि अशा वेळेस तुला ही वाचनाची सवय कशी लागली? जसं तुम्ही म्हणालात की कुणी वाचताना जर आपल्याला दिसतच नसेल तर ते आपल्याला करायची तशी फारशी काही उत्साह किंवा उल्हास आपल्यामध्ये नसतो. नाही अगदी तसं माझे बाबा वकील आहेत आणि आमच्या घरी अशी सतत पुस्तकं यायची. म्हणजे जशी फळं किंवा बाकीच्या गोष्टी यायच्या तसंच आमच्याकडे पुस्तकंही घरी यायची. आणि माझे बाबा, काका, काकू यांना पुस्तकाची प्रचंड आवड. माझी आई 4थी शिकली आहे, तिला वाचता वगैरे येत नाही, पण तिचं असं व्हायचं की माझी पोरगी वाचायला बसली आहे ना, मग ती छान छान अशी खायला वगैरे बनवून द्यायची. आणि हे सगळं असं वातावरण घरातलं की एका दिवसात माझं एखाद पुस्तक वाचून व्हायचं. ग्रेट. आणि मग आई अशी शेजारच्यांना सांगायची की आज ताईनी एक पुस्तक वाचून संपवलं. मग शेजारचे असं म्हणायचे, पुस्तकं खाते की काही. तर असं वातावरण घरातलं होतं, त्यामुळे मला अगदी काही वेगळं करायचंय की आपण खूप काहीतरी मोठं करतोय वगैरे असं फारसं वाटायचं नाही. ते असं वाटायचं की हा हे रोजचं तर आहे. आणि पुस्तकातून जे जग कळायचं ते वेगळं होतं, त्यामुळे ती मला मजा यायची. मला कधी ते बर्डन किंवा हे आज आपल्याला वाचून संपवायचंय असं नाही झालं. बरोबर. याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला 3रीत असताना भोसले मॅडम होत्या शिकवायला, ज्या इतक्या छान गोष्टी सांगायच्या. गणित त्यांनी गोष्टींमधून शिकवली आहेत. तर मग असं व्हायचं की यांच्यासारखं शिक्षिका आपल्याला व्हायचंय. पण मग जर त्या अशा गोष्टी सांगतात तर आपल्याला गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग तिथून पुस्तकं वाचायला सुरुवात झाली आणि जी अजूनही सुरू आहे. सुंदर. म्हणजे तुझी ही सगळी स्टोरी समजून घेत असताना मला आठवतं, म्हणजे तो एक किस्सा काही दिवसांपूर्वी बराच तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल पण झाला होता की रेल्वेमध्ये प्रवास करत असतं आणि ते जे पालक आहे ते त्या मुलाला मोबाईल बघू नको म्हणून सांगतात. आणि मग दुसरे पालक येतात, ते काय करतात की त्याला काही सांगत नाही, पण ते पालक पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करतात. तर तो मुलगा पण ते मोबाईल ठेवून देतो आणि पुस्तक काढून वाचायला सुरुवात करतो.
म्हणजे तो व्हिडिओ अगदी छोटासाच होता, 1-1.5 मिनिटाचा, पण तो खूप इम्पॅक्ट करणारा व्हिडिओ होता. आणि तू जे सांगते आहे तो मला तो आठवला. म्हणजे घरातले पालक, तसं वातावरण, आणि ठीक आहे वाचणारे नसेल तर त्या वाचण्याला प्रोत्साहन देणारे लोक जर का, जसं तुझी आई आहे, ही खूप मोठी. आणि त्यानंतरची स्टेज तू ती पण सांगितली की आपल्याला आपल्या शिक्षिकेसारखं व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी मग आपल्याला जर शिकायचं आहे तर पुस्तकं वाचली पाहिजेत. ग्रेट, खूप छान. बरं, मग पुढे पुण्यात कसं येणं झालं? जसं घरातलं वातावरण होतं की आम्ही खूप आधी ठरवून ठेवायचो की आपल्याला काय काय करायचंय. बरं. आमच्या वडिलांनी कधी असं फोर्स केलं नाही की तू सायन्स घे, तू कॉमर्स घे. बरं. त्यांनी मार्गदर्शन केलं. ओके. की हे घेतलंस तर हे करता येईल, विज्ञान घेतलं तर हे करता येईल, कॉमर्स मध्ये आलीस तर हे करता येईल, कला शाखा घेतलीस तर इतके मार्ग असतील तुझ्यासाठी, पण तुला काय करायचंय. बरोबर. तोपर्यंत मला थोडीफार लिहायची पण सवय लागली होती. बरं. आणि मग असं झालं की त्यांनी स्पष्ट सांगितलं की जे काही करशील त्याच्यामध्ये तुला फक्त टॉप करायचंय. ओके. आपण जे करतोय त्याच्यामध्ये उत्कृष्ट असायचंय. बरोबर. इतकंच त्यांचं वाक्य अजूनही आहे. बरं. तर असं झालं की 12वी आपली शहरात झाली आहे, आता नवीन ठिकाणी जायचंय. बरं. इथे असं की मोरोपंतांच्या काही ओळी आहेत की केल्याने देशाटन, पंडित मैत्री आणि सभेत संचार, शास्त्र विलोकत मनुजा चातुर्य येत असे फार. ओके. म्हणजे जसं तुम्ही सभेत संचार करताय, वेगवेगळ्या लोकांना भेटताय, पंडित मैत्री, अशा काही लोकांची तुमची मैत्री आहे की जे हुशार आहेत, त्यांच्या क्षेत्रात ते विद्वान आहेत, आणि पुस्तकांशी सलगी. बरं. अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला माणूस म्हणून मोठं करतात. ग्रेट. या ओळी मला सांगितल्या माझ्या काकांनी. बरं. आणि मग त्यांचं असं की ते मला कोणालाही भेटवायचे. मग त्यांनी ज्या ज्या लोकांना भेटवलं ते मोस्टली शहरातली वगैरे असायची की त्यांचे मित्र जे त्यांच्या गावाकडे वगैरे आलेत. मग असं झालं की आपण शिकायचे तर आपण पुण्यात शिकायचं. बरोबर. पुण्यात कुठे शिकायचं तर सप महाविद्यालय इथे शिकायचं. का? कारण तिथे खेळ आहे. बरं. म्हणजे मी गावात राहून इतकं सर्च केलं की मी आतापर्यंत खेळत आली आहे, मला ग्राउंड हवंय. बरं. मैदान आणि पुस्तक. ओके. हे आपलं समीकरण. बरं 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 बरं. तर असं झालं की आपण सप महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे, फर्ग्युसन वगैरे नकोय. बरं. मग तिथून प्रवेश मिळाला. पुढचंही ठरलं होतं की MA आपण विद्यापीठात करायचं. बरोबर. म्हणजे आपण नदीहून वाहतोय तर समुद्राला कुठल्या कसं मिळायचं, कुठल्या गावातून जायचं वगैरे, हे असं मार्ग अगदी ठरले होते. त्या पद्धतीने माझं ग्रॅज्युएशन सप महाविद्यालयातून झालं. मराठी विषय घेऊन. बरं. त्याचाही किस्सा असा की दुसऱ्या वर्षाला जेव्हा एक स्पेशल विषय घ्यावा लागतो तेव्हा मी परत एकदा कन्फ्यूज होऊन थोडंसं की घरी फोन केला आणि विचारलं की मराठी आवडतंय खरं पण संधी नाहीयेत. ओके. किंवा माझ्या शिक्षकांनी असं सांगितलं की तू इतकी हुशार आहेस, अभ्यास इतका करतेस, म्हणजे तू अभ्यासाला बसू शकतेस, तिथे काहीच अडचण नाहीये. बरोबर. तर मग तू अर्थशास्त्र वगैरे घे किंवा संरक्षणशास्त्र हा विषय घे, राज्यशास्त्र विषय तुझ्यासाठी खूप चांगला असेल. मग थोडंसं कन्फ्युजन माझंही झालं की मराठी घ्यायला हवं की नाही. बरं. मग त्यांनी असं सांगितलं की ही 3 पुस्तकं तुझ्यासमोर ठेवलेली आहेत, कुठलं निवडशील. बरं. मी कादंबरी निवडली जी ग्रामीण साहित्याशी निगडीत होती. बरं. मग त्यांनी सांगितलं की बाळा आपण मराठीमध्ये MA करायचंय. बरं. आणि आपण मराठीमध्येच PhD करायची. बरं. तर त्या पद्धतीने तिथून ग्रॅज्युएशन, मग पुणे विद्यापीठाच्या MA मराठी विभागातून मास्टर्स कंप्लीट झालं. बरं. आणि आता मी राधिका, तू जे सांगत होती ना त्यावेळेस मी खूप लक्ष देऊन ऐकत होतो. तू सप महाविद्यालय निवडले, SP कॉलेज म्हणतो आपण त्याला. हे निवडताना तू तुझी निवड केली, हे जे ॲनालिसिस तू केलं. तर मी खूप साऱ्या मुलांना भेटतो तर त्यांना स्वतःचा असा निर्णय ॲनालिटिकल व्ह्यू न घेता येत नाही. तुला असं वाटतं का की हे जे ॲनालिटिकल असणं, विश्लेषण करणं किंवा विचार करून आपला पर्याय निवडता येणं, ह्याच्यामध्ये तुझ्या वाचनाच्या सवयीचा काही भाग आहे? अगदीच. अगदी. एखादं असं तुला म्हणजे या पद्धतीनं शिकवणारं कुठलं पुस्तक म्हणजे असं काही सांगता येईल की? म्हणजे एक असं स्पेसिफिक किंवा स्पेशल असं पुस्तक नाही आहे. बरं. जेव्हा मला काही वाचायचं असतं, मी दुकानात जाते की मला आता एक पुस्तक विकत घ्यायचं आहे, तेव्हा मी आधी काय बघते किंवा तिथे गेल्यावर माझा गोंधळ होतो का. बरोबर आहे. आता त्याच्यासाठीचा हिशोब असा की माझ्याकडे पैसे किती आहेत, माझ्याकडे आधीची पुस्तकं कोणती आहेत, मग कोणतं पुस्तक माझ्याकडे नाही, ते असायला हवं की जे माझ्याकडे आधीपासून त्या विषयासंदर्भात आहेत त्यातच अजून आपल्याला भर हवी आहे. अगदी.
हे जेव्हा कळतं ना तेव्हा तुम्ही ते अनालिसिस व्यवस्थित करू शकता की आता मला कोणतं पुस्तक निवडायचंय. आणि अनालिसिस करायला लागलं की निवड छान होते, निवड चांगली होते. अगदी अगदी खूप करेक्ट. त्यासाठी ना फक्त तुम्हाला तुमची आवड, तुमचा छंद आणि तुमचं व्यक्तिमत्व माहिती असायला माहित असलं पाहिजे. पण हे माहित होण्यामध्ये पण पुस्तकांची मदत होते. हो अगदीच. म्हणजे मला आता आठवतं तू जेव्हा सांगत आहे ना, मी एका ठिकाणी असं वाचलं होतं की माणूस जेव्हा व्हिडिओ बघतो त्यावेळेस त्याच्या मेंदूचं जे काम चालतं ते वेगळ्या पद्धतीनं चालतं. किंवा आपण TV पाहतो त्यावेळेस आपला मेंदू निष्क्रिय असतो, जे दिसतं ते पाहणं एवढंच राहतं आपल्या हातात. पण आपण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये ॲनालिसिस होतं, विचारांची सुस्थिरता होते आणि खऱ्या अर्थाने ती जडणघडण होते. तुझ्या बोलण्यातून ते जाणवते आहे. म्हणजे मला जे मी वाचलं होतं ते तुझ्या बोलण्यातून जाणवते आहे की एवढी विचारांची स्पष्टता, एवढ्याच चांगल्या पद्धतीनं ॲनालिसिस करता येणं आणि आपल्याला काय करायचं आहे, आपण कोण आहोत हे समजून घेण्यामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने म्हणजे वाचनाचा तुझा एवढा मोठा सहभाग आहे. बरं, पुण्यात आल्यानंतर मग कसं वाटलं? पुण्यात आल्यावर असं झालं की मोकळं मैदान मिळालं. म्हणजे अगदी माळरान आता आपल्याला सगळं रिकामं आहे. अच्छा. आणि आता आपण यात फक्त हुंदडायचंय. अच्छा. म्हणजे अगदी मी माझ्या इकडचे काही शब्द वापरतीये जे प्रमाण भाषेतही आपल्या आहेत की अगदी हुंदडायला मोकळं रान मिळालं पुण्यात आल्यावर. मग ABC असेल किंवा डेक्कन कॉर्नरला एक जुन्या पुस्तकांचं दुकान आहे. बरोबर आहे. मला स्पेशली असे ना जुनी पुस्तकं जास्त आवडतात. त्याच्यावर कोणाचं तरी नाव लिहिलेलं असतं, कुणीतरी कुणाला तरी भेट दिलेली असतात, काही खुणा आधीच करून ठेवलेल्या असतात. तर मग ना तो एक वेगळा विचार असा हे होतो की यांनी काय म्हणून वाचलं असेल, कसं वाचलं असेल, कुठल्या परिस्थितीत वाचलं असेल. मग हे सगळं आता ना मोकळं रान मिळालं होतं. मग कॉलेजची लायब्ररी होती, तिथल्या डिपार्टमेंटची वेगळी लायब्ररी होती. तर हे सगळं असं झालं की आता आपण सुसाट धावायचंय फक्त इतकंच. त्यामुळं कदाचित असं झालं की आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये माझा जो फ्रेंड सर्कल होता तोही सगळा या चोळीतला थोडाफार. काही जण जे नाटक करतात, काही जण जे सिनेमाशी निगडीत आहेत, काही जण ज्यांना वाचायला आवडतं, जे स्वतः लिहितात. मग असं झालं की त्यांच्याशी गप्पा मारायच्या तर आपल्याकडे साठवणीत काहीतरी हवं आधी. बरोबर आहे. याच्याशी निगडीत संकर्षण कराडेंनी एके ठिकाणी म्हटलं होतं की पुस्तकातले जे शब्द आहेत ना ते आपल्या ठेवणीतल्या मित्रांसारखे असतात. म्हणजे काय इमर्जन्सी झाली की 2 AM वाले जे आपले फ्रेंड असतात की आपण लगेच त्यांना फोन करतो आणि ते आपल्या मदतीला धावून येतात, तसे शब्द ठेवणीत असतात आपले काही. बऱ्याच वेळा आपल्याला ते पुस्तक नाही आठवत पण त्यातला एखादा शब्द, एखादी म्हण, वाक्यप्रचार, तो प्रसंग आणि मग तो प्रसंग असं समोरच्याला कडे फेकायचा आणि मग जे काही आपलं इम्प्रेशन वगैरे पडतं किंवा बोलण्यामध्ये आपला जो एक धाक तयार होतो तो हळूहळू तयार होत होता. मग असं व्हायला लागलं की पुस्तकांसंदर्भात काही असेल तर आपण राधिकाला विचारूया का, किंवा नाटकाचं मी एक ड्राफ्ट लिहिलाय सध्या, तू वाचून तुझं मत सांगशील का. मग असं की आपण काहीतरी भारी करतोय एवढंच फिलिंग होतं त्याच्यामध्ये, ज्यामुळे की ते पुस्तकं वाचत राहायची अजूनही सवय आहे. बरोबर आहे. तू मगाशी जे म्हटलं होतं ना की मराठीमध्ये आपण गेलो किंवा मराठी शिकायला लागलो तर पुढे करिअरचे ऑप्शन कमी मिळतील, पण आता तुला वाटतं का तसं आहे खरंच की नवीन काळानुसार काही आहे ना? नवीन भरपूर आहे. अजिबात असं नाहीये की मराठीमध्ये तुम्हाला संधी नाही. बरं, आता असं होतं की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, आपण बोलताना वगैरे पण मेसेज करताना असेल, बोलताना असेल, शक्यतो आपण इंग्रजी शब्द वापरतो. बरोबर. आणि परत आपण असं म्हणतो की मराठी जगायला हवी, मराठी बोलायला हवी. बरोबर. या मराठीमध्ये बऱ्याच नोकरीच्या संधी आहेत. बरं. काही लोक असे आहेत जे बाहेरच्या राष्ट्रातून आपल्या इथे आलेले आहेत, बाहेरच्या देशातून सुद्धा आलेले आहेत आणि ज्यांना मराठी शिकायची आहे. बरोबर. पण इथे जे रोज मराठी बोलतात, ज्यांची बोलीभाषा मराठी आहे, त्यांना मराठी येत नाही. अगदी. म्हणजे तुमची बोली भाषा असणं वेगळं, बरोबर आहे, आणि तुम्हाला ती व्यवस्थित बोलता येणं वेगळं. अगदी प्रमाण भाषा. या दोन्हींमध्ये खूप फरक आहे जो मला आता दिसतो. बरोबर आहे. खूप साधी गोष्ट आहे की होम ट्युशनसाठी वगैरे किंवा CBSE जी मुलं आहेत, ICSE बोर्डची, CBSE साठी मराठी कंपल्सरी केलं. बरोबर आहे. तर या मुलांना, पालकांनाही जमत नाही की आपल्या मुलांना मराठी आपण थोडीफार सांगूया, शिकवूया. अगदी. म्हणजे जर तुम्हाला 3रीच्या मुलाला मराठी सांगता येत नसेल, शिकवता येत नसेल, बोलता येत नसेल, तर असं याच्यामध्ये अजिबातच नाहीये की तुम्हाला संधी नाहीत. बरं. हे खूप बेसिक लेवल, अगदी छोट्या पातळीवर की तुम्ही
होम ट्युशन पासून सुरू करून अगदी तुम्ही दिल्लीपर्यंतच्या काही अशा तुम्हाला संधी आहेत. याच्याशिवाय बाहेरच्या देशांमध्ये काही तिथे सुद्धा मराठी बोलली जाते, शिकवली जाते. तिथल्या विद्यापीठांमध्ये, तिथल्या कॉलेजेसमध्ये मराठी शिकवली जाते. बरोबर आहे. तर यामध्ये बऱ्याच संधी आहेत. खूपच सुंदर सांगितलं. मला एक सांग राधिका, पुण्यात यायच्या आधी तुझी पुस्तकं वाचली होती, त्यातलं कुठलं पुस्तक तुला सगळ्यात जास्त आवडलं होतं आणि त्याचा कसा इम्पॅक्ट तुझ्यावर झाला? कारण तू जेव्हा सांगत होती ना तेव्हा अक्षरशः मला माझं बालपण आठवत होतं. माझ्या बालपणी पण असे तू म्हणते तितके पुस्तकं आमच्या घरी यायचे नाही, पण माझ्या वडिलांना वाचनाची आवड होती आणि त्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि मला माझं ते बालपण आठवायला लागलं. आणि म्हणून मला असं वाटलं की तू त्यावेळेस काय वाचत होती आणि कुठलं पुस्तक तुला खूप जास्त आवडलं त्या काळात जेव्हा तू पुण्यात यायचीच होती त्यावेळेस? यायचीच होती अगदी तेव्हा ना मासिकं जास्त प्रमाणात यायचे आमच्याकडे आणि साधना साप्ताहिक वगैरे असेल, मग त्याच्यामध्ये जे लेख यायचे त्याच्या खाली असं नाव असायचं ज्यांनी लिहिलंय आणि तिथे खाली पुणे. आणि सगळ्यात जास्त प्रमाण मी पुण्याचं पाहिलं होतं तिथे. आणि ते सतत जे पुणे 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 समोर यायचं आणि पुस्तकांचं असं व्हायचं की नेमाड्यांचं जे पहिल्यांदा हातात पडलं ते हिंदू. आणि मग असं झालं की ते वयाच्या 14व्या 15व्या वर्षी माझ्या हातात आलं आणि असं झालं की पुस्तक सुंदर दिसतंय, खूप मोठं आहे, तर आता आपल्याला ते वाचायचंय. असं म्हणून मी ते किमान 5-6 वेळा पुस्तक वाचलं. मला काही कळलं नाही. म्हणजे तेव्हा माझं वाचन असं होतं की ज्याला फारशी दिशा नव्हती आणि जे दिसेल ते वाचायचं. म्हणजे आपल्याला फक्त असं म्हणायचं की मी हे पुस्तक वाचलंय, मग आता आपल्याला बोलताना सांगायचं की याच्यामध्ये हे आहे ते आहे, पण त्याचे जे काही संदर्भ असायचे ते फारसे कळायचे नाही. मग काकांना हे सांगितल्यावर ते असं म्हणाले की तुला नेमाडेच वाचायचंय का? म्हटलं हो, मला बघायचं ते काय आहे ते. मग त्यांनी मला कोसला दिलं. कोसलामध्ये त्यांचं जे काही आयुष्य, हॉस्टेल लाईफ, हे सगळं जे होतं स्टोरी टाईप होतं आणि त्यामुळे अजूनही मला कथा आणि कादंबरी हा प्रकार जास्त आवडतो, कारण त्याच्यामध्ये जे काही डिटेलिंग असतं त्यामुळे आपण एक वेगळं जग तयार करतो. आणि मग अशी जसं तुम्ही सांगत होते की एक आपल्या डोक्यात वेगळी प्रक्रिया सुरू राहते. आणि हे बऱ्याच वेळा ना दृकश्राव्य माध्यमात, म्हणजे सध्या नेटफ्लिक्स वगैरे जे चालतं त्याच्यामध्ये एक सिरीज आहे अजीब दास्ता नावाची, जिथे ते स्वतःहून असं सांगतात, ज्याच्यामध्ये एक छान डायलॉग आहे की मी पुस्तकं का प्रेफर करेल वाचायला, कारण मला माझं विश्व तयार करता येतं. म्हणजे त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या घराचं वर्णन असेल तर मला हव्या त्या ठिकाणी मी ते घर बांधलेलं असतं. मला हव्या त्या ठिकाणी, हव्या त्या रंगाचं, हव्या त्या प्रकारचं घर माझं तिथे तयार असतं. पण जेव्हा आपण स्क्रीनवर बघतो तेव्हा ते घर त्यांनी ऑलरेडी तयार करून दिलंय. तर हे हॉस्टेल लाईफ किंवा त्यांचं कॉलेज कसं असेल, पुण्यात ते इकडे फिरले तिकडे फिरले, हे झालं ते झालं, या सगळ्या गोष्टींमुळे असं झालं की पुणे कन्फर्म आहे. पण हे जे पुस्तकं तू वाचली ना त्यावेळेसची, मग तुला असं वाटतं का की याचा खूप लॉंग इम्पॅक्ट आपल्यावर होतोय? हो, अगदी. जरी समजलं नसेल तुला जगण्याची समृद्ध अडगळ, पण ते 3-4 वेळा तू वाचलं आणि त्याचा तुला असं वाटत असेल ना की ते आपल्याला किती प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट होतो वाटतं? त्याचा एक साधा छोटा परिणाम म्हणजे मुलांना आता हल्ली काय होतं की तेच ते वाचायला नको वाटतं. म्हणजे जी आपली सिलेबसची अभ्यासक्रमाची पुस्तकं असतात ती वाचायला नको वाटतात. पण मला असं झालं होतं की शब्द अवघड आहेत, संदर्भ कळत नाहीयेत, तरीही आपण ते पुस्तक 5-6 वेळा वाचलंय. तर तिथून पुढे मी जी काही अभ्यासाची पुस्तकं होती ती मी अशी सलग वाचत होते. म्हणजे गणिताचं, भूमितीचं पुस्तक असेल, 9वी-10वी मध्ये असताना ते पुस्तक मी वाचलं. म्हणजे इकडची समीकरणं, अडगळीतल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आणि गणितातली जी काही सूत्र होती ते मला एका स्तरावर होती त्यावेळी. तर मी गणिताचं पुस्तकही वाचलं होतं तेव्हा. मला गणित खूप अवघड जायचं, अजूनही मला अवघड जातं. पण फक्त ती त्या पुस्तकांमुळे किंवा ती जी आधीची सवय होती की आपल्याला समजत नाहीये तरी आपण वाचतोय, आपण प्रयत्न करतोय, प्रयत्न करत राहण्याची जी काही सवय होती ती तेव्हापासून मग सुरू झाली. आता तू जेव्हा सांगत होती ना भूमिती मला अजिबात आवडायचं नाही आणि आम्ही गमतीनं असं म्हणायचो की भूमितीचं एखादं प्रकरण वाचायला लावणं म्हणजे कडुनिंबाची 2-3 पानं खाणं. आता तू म्हणते की तू पूर्ण गणिताचं पुस्तकच वाचून काढलं, म्हणजे कडुनिंबाचं अख्खं झाड खाल्लं. म्हणजे वाचनामुळं यामुळे एक म्हणता येईल की कडुलिंबाचं ते जे अख्खं झाड मी खाल्लंय त्यामुळं आता मी बऱ्यापैकी छान सुंदर असं राहू शकते, नवीन लोकांशी बोलणं असेल, नवीन ठिकाणी जाणं असेल. म्हणजे आता मला जाणवतंय तू तुझ्या वयापेक्षा
किमान 10-20 वर्षानं तुझी बुद्धिमत्ता समोर गेलेली आहे आणि हे खरं त्याचं गुपित आहे. व्हेरी गुड. पण कुठल्या प्रकारची पुस्तकं खूप आवडतात? मला कथा आणि कादंबरी. अच्छा. हे पहिल्या हा जो क्रम आहे ना, हा सतत खालीवर होत राहतो, कारण अजूनही मला असं कन्फर्म सांगता आलेलं नाहीये की हे पुस्तक कमाल आहे. असं म्हणेपर्यंत दुसरं कुठलं तरी पुस्तक येतं, त्यातलं काहीतरी भयंकर आवडतं किंवा काहीतरी असं त्याच्याशी इतकी सलगी होऊन जाते की नाही आता हे 1 नंबरला आहे. बरोबर आहे. तर सध्या कविता, कथा, कादंबरी या तिघांमध्ये अशी चढाओढ सतत होत राहते. तर मला तुला आता पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे बघ. मला आत्मचरित्र वाचायला खूप आवडतात, पण मी जेव्हा शोधलं की मला आत्मचरित्र का आवडत असतील, मला असं लक्षात आलं की माझा जो इंटरेस्ट आहे तो हाऊ टू या विषयांमध्ये जास्त आहे. हे कसं, ते कसं, याच्यात करिअर कसं करायचं, हे कसे लोक करतात, लोक उद्योग कसे करतात, लोक याच्यात कसे पुढे जातात, म्हणजे हाऊ टू मध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि कदाचित मला ते खाद्य आत्मचरित्रातून मिळत असेल म्हणून मला ते. तुला जी स्टोरी आवडते किंवा कादंबरी आवडते ती का आवडते? तुला असं कधी विचार केलाय? कारण ती मला माझं घर बांधायला मदत करते. हो, ग्रेट. म्हणजे तुझी जे आयडिया आहे, कल्पना आहे डोक्यातल्या, त्या बांधायला स्टोरी, कादंबरी मदत करते. कारण कुठल्या स्टोरी असं म्हणजे तुला खूप जास्त आवडल्या आतापर्यंत? सदानंद देशमुखांचं ग्रामीण साहित्यावरती लिखाण खूप छान सुंदर लिहितात. बारोमास तहान कादंबरी त्यांची, या अत्यंत सुंदर कादंबऱ्या ज्याच्यामध्ये की अंगावर काटा तर येतोच. बरोबर आहे. पण आणि मी ते पाहिलंय समोर की मराठवाड्यातला भाग, माझ्या मावशीकडे किंवा आत्याकडे लग्नासाठीची जी काही धावपळ चालते, पिकाची जेव्हा नासाडी होते, कर्ज, या सगळ्या गोष्टी मी समोरही पाहिल्यात. अच्छा. आणि मग ते जेव्हा असं पुस्तकातून वाचते ना, तेव्हा तेही मला दिसत राहतं. आणि जेव्हा आपण 2 गोष्टी एकमेकांशी अशा त्याचा संदर्भ लावू शकतो तेव्हा त्या आपल्याला आवडतात किंवा त्या आपल्याला समजतात आणि ते सर्कल पूर्ण होतं. अगदी अगदी अगदी. हे पुस्तकातलं जग आणि आपलं जग याचं सर्कल पूर्ण होतं. सदानंद देशमुखांना कधी भेटलीये? हो, त्यांना भेटायची संधी मला मिळाली पुणे विद्यापीठामध्ये MA करत असताना. आणि चर्चासत्र होतं तिथे, तेव्हा फक्त दुरून त्यांना बघता आलंय, पण मी ती भेटच कन्सिडर करेल. कारण एखाद्या लेखकाला किंवा कवीला असं समोर बघणं आणि ते जे बोलतायत, सांगतायत, आपण जितकं त्यांचं वाचलंय, हा अनुभव म्हणजे स्वप्न पूर्ण होताना जे काही फिलिंग असेल ना आपलं, ते आणि हे अगदी सेम. म्हणजे हे शब्दात नाही सांगता येणार. अगदी कितीही वाचन केलं तरी एखाद्या लेखकाला भेटणं, कवींना भेटणं, बरोबर, हे शब्दात नाही सांगता येणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर हे जे कादंबरी, आता स्टोरीचं बद्दल तू सांगितलं, कादंबरी कुठली आवडली तुला खूप चांगली? सदानंद देशमुखांची बारोमास ही कादंबरी मला खूप आवडली, भयंकर आवडली. मी अजूनही कुणी जर असं म्हटलं की मी काय वाचू, मला ग्रामीण साहित्य आवडतं किंवा मला कथा आवडतात, मला कादंबरी आवडते, तर मी आधी ही कादंबरी सांगते. कारण बऱ्यापैकी जो समोरचा विचारणारा किंवा असेल त्याचं बॅकग्राऊंड त्या गोष्टीसाठी मॅटर करतं. आणि मी सांगितलेल्या बऱ्यापैकी सगळ्यांनी ही कादंबरी वाचली आहे आणि त्यांना ती तितकीच आवडली आहे सुद्धा. यात एक विरोधाभास असा वाटतो मला की समोरच्याचं दुःख आपल्याला आवडतं, बरोबर, ते वाचताना आपण त्याला रिलेट करतो आणि ते आवडतं आणि मग त्याच्याबद्दल आपण बोलतो, बरोबर, आणि तरुणांना या गोष्टी कळतात, बरोबर. त्यामुळं तू आता जे म्हटलं ना, म्हणजे हा विरोधाभास, समोरच्याचं दुःख आपल्याला आवडतं, हे शब्दांची निवड इतकी चपखलपणे जे करणं आहे, म्हणजे हे कसलेल्या एखाद्या लेखकाला सुद्धा त्या वेळेला हे शब्द जशान तसे आठवणं हे सोपं नसतं. म्हणजे खूप मला वाटतं, मी सुरुवातीला वीणा गवाणकरचं जे पुस्तक वाचलं होतं ना, एक होता कारवर, तू वाचलं? हो, अगदीच अगदी. खूप सुंदर पुस्तक होतं मला ते. आणि त्या पुस्तकानं मला इतकं भारून टाकलं होतं ना की असं वाटायचं की आता हे पुस्तक ठेवूच नाही बॅगमध्ये, पुन्हा एकदा वाचून टाकावं. म्हणजे असं ते फिलिंग यायचं ते कारवर त्यावेळेचं. कारण कुठेतरी ते आपण स्वतःला ते रिलेट करतो आणि तो फिलिंग किंवा ते जे एक वेगळं स्पर्श आहे ना, तो अनुभवाचा स्पर्श म्हणूया आपण, तो दिसतो तुझ्या ह्याच्यातून. तर कादंबरी बारोमास वाचल्यानंतर मग तू पुण्यामध्ये आला. मग पुण्यामध्ये कसं, थोडं सविस्तर सांग ना मला, कसा प्रवास झाला? पुण्यामधला म्हणजे हॉस्टेलला मी राहायला आले. माझे काकाही पुण्यात होते, पण असं ठरलं होतं की आपण हॉस्टेलला राहायचंय, म्हणजे जगण्याचं जे काही व्याकरण आहे ते आपल्याला जर समजून घ्यायचंय तर आपण आई वडिलांपासून, घरापासून लांब राहायचं, बरोबर आहे. तर आपल्याला किंमत कळते की भांडी धुताना कसं होतं, कपडे धुवायचे कसे हे असतात, तर हे सगळं समीकरण समजून घ्यायचं असेल तर हॉस्टेलला राहायचं, बरोबर आहे.
मग BAच्या पहिल्या वर्षाला प्रवेश झाला, सपमध्ये हॉस्टेलला राहायला आली. बाकीच्या मुली ज्यांची साधारणतः आवड की नटणं मुरडणं, काहीतरी फॅशन, कपडे असे, ही नवीन स्टाईल आली आहे, हे नवीन सध्या ट्रेंडिंगला आहे वगैरे, त्यांच्या या गप्पा व्हायच्या. आणि मला हे सांगायला थोडीशी खंतही वाटते की माझं मुलींशी फारसं पटलं नाही. याचं कारण की असं वागायचं, तसं वागायचं, हे करायचं, ते करायचं, मेकअप, ज्वेलरी, फॅशन, या सगळ्या गोष्टी. मुलांचं जे काही असतं बेधडक तोंडावर की नाही पटलं किंवा मी नाही वाचलं, मला नाही आवडलं. मुली अजूनही भीतात. अच्छा. आणि त्यांची भीती त्याचं कारण की आम्हाला तुळशीबागेत जायला जास्त आवडतं. बरोबर आहे. मग मी निघायची त्यांच्यासोबत की माझ्या हॉस्टेलपासून तुळशीबाग आणि हे बाकीचे ठिकाणं साधारणतः 5-10 किलोमीटर अशा अंतराने आम्ही निघायचो. आता तेव्हा असं की पॉकेट मनी वगैरे लिमिटेड, आणि आपण असं ठरवून की या महिन्यात एवढाच खर्च करायचा आहे. घरून भले मिळत आहेत चांगले, खूप पैसे पाठवतील ते आपण सांगितल्यावर, पण आपण एवढ्यामध्ये मॅनेज करायचंय. मग आम्ही निघायचो चालत, आणि त्या मुली अशा सरळ तुळशीबागेत जायच्या, आणि तिथून पुढे थोडंसं पुढे गेलं की मी ABCत जायची. मग 3 तास त्यांची शॉपिंग चालली आहे की कपडे असे, ते कानातले असे, गळ्यातलं असं, पैंजण हवंय, हे हवंय, ते हवंय, त्यांचं सुरू असायचं. इकडे मी कथा, कादंबरी, कविता या सगळ्यांमध्ये अशी काही रमून जायची. मग तिथले 2-3 दुकानं आहेत, आणि काही तिथे काका आहेत जे रस्त्याच्या कडेला पुस्तकं हे करून बसतात. तर त्यांच्यासोबत इतकी मैत्री झाली होती अगदी की मी गेले की मग ते सांगायचे, ताई यावेळी हे नवीन पुस्तक आलंय बरं. मग आम्ही त्यांना असं म्हणायचं, दादा पैसे नाहीयेत, अहो हे नाहीये, ते नाहीये, यावेळी नाही घ्यायचं. कारण असं व्हायचं की मागची जी 4 घेतली आहेत त्यातलं वाचून पूर्ण नाही झालंय. मग त्याआधी नवीन घेण्यापेक्षा आपण लगेच नको घ्यायला. बरोबर. हे सांगताना मग ते म्हणायचे, ठीक आहे ना ताई, तुम्ही परत द्या पैसे. अच्छा. म्हणजे इथपर्यंत आमची त्यांच्यासोबत मैत्री झाली होती की ते म्हणायचे, तुम्ही परत द्या पैसे. ठीक आहे, तुम्ही आज 4 घेतलीत, हे एक फ्री माझ्याकडून घेऊन जा पुस्तक. अशी माझ्याकडे 4-5 पुस्तकं आहेत की ज्यांनी मला ती अशीच की ताई तुम्ही वाचताय ना, एवढी घेऊन जाताय ना, तर ही माझ्याकडून तुम्हाला ठेवा. बरोबर. तर अशी काही माणसंही मला तिथे ABCत पुस्तक रूपाने किंवा एक नवीन गोष्ट अशी काही तिथे सापडली. मला तुझ्याशी बोलताना तुळशीबाग आणि अप्पा बळवंत चौक अगदी शेजारीच असलेले दोन्ही भाग, परंतु हे दोन्ही भाग 2 वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं जे म्हणतो आपण त्याला प्रतिमा आहेत त्या किंवा प्रतीक आहेत. असं नाही की तुळशीबाग वाईट आहे, तुळशीबाग पण चांगलीच आहे. परंतु मला असं वाटतं की तुझ्या याच्यातून मला ते दिसलं की वरवरची सजावट करण्यापेक्षा किंवा वरवरच्या सौंदर्याला फक्त वरवरचं सौंदर्य जपण्यापेक्षा हे जे व्यक्तिमत्व घडणं आहे, माणूस म्हणून घडणं आहे, तो जर का आदर्श आजच्या मुलींनी घेतला, तुळशीबागेकडे जाताना थोडंसं अप्पा बळवंत चौकात पण रमल्या तर उद्याचा कदाचित खूप मोठा बदल होऊन जाईल. तशी सवय मी 1-2घींना लावू शकले. म्हणजे याचा मला अगदी अभिमान आहे की त्या दोघींना असं सांगितलं की तुम्ही 1000 रुपयाची खरेदी करताय ना, तुम्ही किमान 200 रुपयापर्यंत कुठलंही पुस्तक घ्या. तुम्हाला कवितेचं घ्यायचंय, कथा, कादंबरी, काहीही घ्यायचंय, तुम्ही पुस्तक घ्यायचं. तर मी बोलणार नाही तर मी तुमच्यासोबत डबाही खात नसते. अच्छा. तेव्हा असं असायचं की एका रूम मध्ये सगळ्या 5-6 जणी बसल्या, छान मेसचे डबे येत आहेत आणि ते आम्ही एन्जॉय करतोय वगैरे. मग मी असं सांगून द्यायचे, आणि त्यांना माझ्या गप्पा ऐकायला आवडायचं. म्हणजे आता इतकं सगळं वाचल्यावर की समोरच्याला कसं खेळवून ठेवायचंय एवढं तोपर्यंत कळलं होतं चांगलं. आणि आपण गावातून आलोय तर असं इथे नाही दाखवायचं की आपल्याला काही माहिती नाहीये, येत नाही किंवा न्यूनगंड नको यायला. म्हणून असं जेवायला वगैरे बसताना गोष्टी सांगायच्या, काहीतरी आपलेच अनुभव तयार करून सांगायचे. अच्छा. हे सुरू व्हायचं. पण मग त्यांना मजा यायची. ज्या दिवशी मी नसेल, कुठे बाहेर गेली किंवा त्यांचा मेसेज यायचा मग की आज मिस केलं, आम्हालाच मज्जा नाही आली जेवताना. मग अट अशी होती की मी जेवायला तुमच्यासोबत बसेल, तुम्ही फक्त एक पुस्तक विकत घ्यायचंय. जर तुम्ही 1000 रुपयाची खरेदी करताय, 100-200चं पुस्तक तुम्ही घेऊच शकता. तर अशी काही अट त्यांना टाकलेली, ज्यांच्याकडे आता किमान 20-25 पुस्तकं आहेत आणि त्या घेऊन फिरतात असं सोबत. शिफ्टिंग असेल किंवा जर तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांनी बघितली तर ते तुझा राग करतील. नाही, अगदीच. आता मी या व्हिडिओसाठी किंवा याच्यासाठी जे काही तयार होऊन आली आहे ती कृपा तुळशीबागेची आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुळशीबागेची आहे. त्याचं एक प्रमाण आहे. पण बाहेरच्या सौंदर्यापेक्षा आतमधलं जे व्यक्तिमत्व आहे, आतलं जे सौंदर्य आहे, त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे एक माणूस म्हणून घडणं जे आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे. त्या पायावर आपण उभे आहोत.
खूपच छान. म्हणजे एका मिनिटासाठीचा तो जो फोटो आहे की जो बघितल्यावर छान वाटेल किंवा आत्ताचं हे जे काही सगळं आहे हे बघितल्यावर छान वाटेल, पण हा जो काही व्हिडिओ 1 तासापर्यंत असेल त्याच्यासाठीचं जे खाद्य हवंय बरोबर ती कृपा म्हणजे एबीसीची. अगदी अगदी. म्हणजे तुझ्यासोबत गप्पा मारताना मला अनेक गोष्टी अशा आठवल्या ना सुरुवातीपासूनच्या, की वाचन हा एकच दुवा असा आहे की जो तुम्हाला 1000-2000 वर्ष मागे पण घेऊन जाऊ शकतो आणि 1000-2000 वर्ष पुढे पण घेऊन जाऊ शकतो. म्हणजे काळाच्या पुढे किंवा मागे जाण्याची क्षमता वाचनामुळे आपल्यामध्ये येऊ शकते. आता तू जे सांगितलं ना की कविता तू विद्यापीठामध्ये पुढं हे आहे, आता तू पुढचं तुझं जे वाटचाल आहे भविष्य आहे ते कसं पाहते, म्हणजे काय करावं किंवा काय करायला पाहिजे? भविष्य म्हटलं की मला सगळ्यात आधी असं वाटतं की माझी छान सुंदर मोठी लायब्ररी असेल, सुंदर, ज्याच्यामध्ये माझ्याकडे जे लोक येतील ना मला जे हवं ते पुस्तक मला त्यांना भेट करता यायला हवं, देता यायला पाहिजे. हे सध्या मी माझ्यासाठी जे भविष्य बघतेय त्याच्यामध्ये. आणि मराठीमध्ये PhD करायची आहे. बरं. ग्रामीण साहित्यामध्ये मी सध्या विचार करते आणि जेव्हा मी गाईड म्हणून मार्गदर्शक म्हणून जे शिक्षक आहेत त्यांच्याशी भेटते तेव्हा ते असं सांगतात की वेगवेगळे विषय आहेत अजूनही, बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या अजूनही तितक्या उजेडात आलेल्या नाही आहेत. तर या सगळ्या गोष्टी पकडून की मराठीमध्ये आपल्याला PhD करायची आहे आणि मराठीतील डॉक्टर त्याच्यामध्येच लावायचं असं आपल्याला आपल्या नावापुढे हवंय. तुला काय वाटतं की जे आता विद्यार्थी आहेत, अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी त्यांच्या शालेय अभ्यास करता करता सोबत हे जे पूरक वाचन म्हणतो आपण त्याला, तर त्याची गोडी त्यांना लागली पाहिजे याच्यासाठी काय करता येईल आपल्याला? म्हणजे पालकांसाठी हा प्रश्न विचारतोय मी तुला. सगळ्यात महत्त्वाचं, पालकच जेव्हा फोनमध्ये दिसतात ना ते तर खरं आहे, तेव्हा मुलांनी पुस्तक हातात घेणं अशी अपेक्षा जर तुमची असेल तर ती अत्यंत चुकीची आहे. किमान तुम्ही वर्तमानपत्र वाचताना, न्यूजपेपर वाचताना जर दिसत असाल ना त्यांना, तर तिथून सवय लागते. म्हणजे संपादकीय पान काय असतं, क्रीडा पानावरती काय असतं, अर्थव्यवस्थेचं एक पान येतं आपल्याकडे अर्थशास्त्र नावाचं, हेच आम्हाला माहिती नाहीये की वर्तमानपत्र कसं असतं, मग आम्ही पुस्तकं कशी शोधायची. म्हणजे एक थोडा कठीण प्रश्न पण विचारतो मी तुला. तर असं आढळतं की आता ठीक आहे तुझ्या घरी खूप चांगलं वातावरण होतं, मला पण माझ्या वडिलांनी सवय लागली ती थोडीफार, पण काही ठिकाणी असं आढळतं की पालक लोक जे असतात ते वाचनाला काही करत नाहीत, वेगळंच वातावरण असतं, पण मुलांना खूप चांगली आवड लागते. आणि अनेक ठिकाणी याच्या उलट पण आहे, म्हणजे पालकांना वाचनाची वगैरे खूप चांगली सवय आहे पण मुलांमध्ये ती सवय उतरलेलीच नाहीये. तुला काय वाटतं हे कशामुळे होत असेल? ढवळे शेजारी पवळ्या बांधला, वाढ नाही पण गुण लागला. अच्छा. म्हणजे जसं तुमचं फ्रेंड सर्कल असेल, जसे शेजारी तुम्हाला लाभतायत, जसे मित्रमैत्रिणी तुमच्यासोबत आहेत, त्यानुसार तुम्हाला सवयी लागतात. आता मला जे फ्रेंड सर्कल मिळालं ते सगळं साहित्याशी निगडीत, गाण्याशी, वाचनाशी, नाटकाशी, सिनेमाशी असं निगडीत होतं. माझ्या बहिणीच्या आजूबाजूला जे आहेत मित्रमैत्रिणी तिचे जे आहेत ते शक्यतो की डिफेन्स संदर्भातले, ती CDSची तयारी करते, खेळासंदर्भातले किंवा असे वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. तर जशी तुम्हाला संगत मिळते तसं तुम्ही घडत जाता. कारण जेव्हा मी हॉस्टेलला इथे आले तेव्हा त्यात आई वडील काही करू शकणार नाहीयेत ना, ते फक्त एक फोन करतात, रोज विचारतात कसं चाललंय, काय पैसे आहेत ना व्यवस्थित, तब्येत चांगली आहे का, जेवण केलंय का, इतकंच. पण रूममेट जे आहेत, मैत्रिणी ज्या आहेत, त्या सांगतात ना की ड्रेस हा छान आहे का, पुस्तक हे चांगलं आहे की, तू मैदानावर जायला हवा आता की आपण शॉपिंगला जायचंय. आपला तो प्रश्न राहिला, तुझा खेळाचा जो प्रवास आहे तो कसा झाला? खेळाचा प्रवास त्याचा एक प्रसंग खूप सुंदर असा की आम्ही शाळेच्या जवळ राहायचो उस्मानाबादमध्ये, धाराशिवमध्ये, आणि माझे काका जेव्हा यायचे तेव्हा आम्ही सगळे असं मैदानावर जायचो मस्त. आणि एकदा छान सुंदर फुल स्लीव्हचा असा टी-शर्ट होता जो घालून आम्ही खेळायला गेलोय. आणि शाळेचं असं होतं की 5वी पर्यंत वेगळा वर्ग, 5वी पासून पुढे वेगळी शाळा, आणि खेळ जो होता तो 5वी पासून पुढे. मग असं झालं की मी 3रीत होते आणि मी जाऊन सरांना सांगितलं की मला खेळायचंय. खूप वेळ सर असं म्हणाले की नाही खेळू शकत, का खेळायचंय, लहान मुलांना अलाउड नाहीये, तू जेव्हा 5वीत येशील तेव्हा खेळायला ये. आणि सर ते शेवटी असं खूप मागं लागल्यावर त्यांनी कारण दिलं की तू फुल स्लीवचा शर्ट घालून आली आहेस ना, व्हॉलीबॉल नाही खेळता येणार, त्याच्यासाठी शॉर्ट असावं लागतं, स्लीव्ज असावे लागतात, तर तुला बॉल खेळता येईल वगैरे असं सांगितलं. तिथून मी धावत घरी गेले, मी तोच टी-शर्ट तो काढला, विळी जी असते आपल्याकडे, त्यांनी मी त्याच्या स्लीव्ज अशा इथपर्यंत कापल्या, परत तोच घातला आणि मी सरांकडे गेले आणि सांगितलं की आता मला खेळायचं.
आणि तोपर्यंत असं होतं की शिक्षक वगैरे जे काही आहेत काकांच्या वडिलांच्या ओळखीचे होते. मग काकांनी सांगितलं त्यांना की ठीक आहे खेळायला घ्या तिला, टीमचं नंतर बघू वगैरे. तसं मग खेळायला सुरुवात झाली तिथून. आणि घरचं वातावरण इतकं मोकळं ढाकळं असं असायचं की तुला जे वाटतंय ते कर, फक्त सांगत राहा, बोलत राहा, की कुठे काही चुकत असेल तर आम्हाला कळेल, आम्हाला बोलता येईल, आम्हाला त्या गोष्टी नीट सांगता येतील वगैरे. तर इथून खेळाची जी अशी सुरुवात झाली ती जेव्हा घाम यायचा असा छान सुंदर, तेव्हा जे काही भारी वाटायचं, असं वाटायचं आपण गडच जिंकलाय कुठला तरी. तर ते फिलिंग आवडायला लागलं. अच्छा. तर पोट भरल्याचं जे फिलिंग असतं ते मला 2 वेळा यायचं. एकदा पुस्तक वाचून संपलं की पोट भरलंय आपलं, आता याच्या पुढे काही नाहीये. मग पुस्तक वाचल्यानंतरचे 1-2 तास जे असायचे ते मी वेगळ्याच दुनियेत, की अजूनही तेच सुरू आहे, ते डायजेस्ट होतंय, पचायला वेळ लागतोय वगैरे. आणि दुसरं फिलिंग असायचं जेव्हा आपण 20 राऊंड मारलेत, छान सुंदर खेळलोय आणि आमच्या मुलांसोबत मॅच व्हायच्या. ती मॅच झाली आहे आणि त्यानंतर हात वगैरे असे लाल झालेले आहेत, कपडे मळालेले आहेत, शूज पांढरे असायचे जे की लाल झालेले असायचे, तोपर्यंत काळे झालेले असायचे. आणि मग घरी आल्यावर आई जेव्हा म्हणायची अगं किती मळून आली आहेस, मग आता पोट भरलंय आपलं, आता जाऊन मस्त आंघोळ करायची आणि आराम करायचा, काही नाही करायचं. तर हे पोट भरल्याचं फिलिंग असं. नॅशनल लेवल पर्यंत खेळलीस ना? हो, व्हॉलीबॉल नॅशनल लेवल पर्यंत खेळले. पुढे असं झालं की ज्या कॉलेजमध्ये गेले तिथे व्हॉलीबॉल नव्हता आणि मग तिथे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तोपर्यंत क्रिकेट आवडायचा नाही, समजायचा नाही. वडिलांसोबत IPL बघायला वगैरे बसायचो आम्ही, वाट बघायचो की ऍड कधी लागतीये, कारण त्यातल्या ऍड आवडायच्या, त्याची जी क्रिएटिव्हिटी असायची, ज्या स्टोरी असायच्या त्या आवडायच्या. हेही एक कारण होतं की अशा क्रिएटिव्ह गोष्टी आवडण्यामागे, गोष्टी तयार होण्यामागे. आणि मग आता तिकडे तर नाहीलाच आहे की जर आपल्याला ग्राउंडवर जायचं तर खेळावं लागेल, मग क्रिकेटच त्यांचा खेळ आहे. क्रिकेट सुरू केला, मग बॉलिंग आवडायला लागली, बॅटिंग समजायला लागली. आणि मग तिथून SP मध्ये जेव्हा आले तेव्हा असं झालं की काही कारणांनी ते ग्राउंड मला सापडलं नाही लवकर, कोच तसे सापडले नाही. आणि मग तिथून जाता जाता ते NSS वाटेत लागलं, तर मग प्रवेश असा ती वाटच बदलली आणि मग NSS एक स्वयंसेवक म्हणून तिथे जे सुरुवात झाली ती वेगळी सुरुवात परत. अच्छा, व्हेरी गुड. तू जे सांगत होती ना आता, जे ग्राउंड आणि पुस्तकं ह्या दोन्हींशी तुझं एवढ्या चांगल्या पद्धतीनं नातं जुळलं. आता खेळाचं सगळं चालू आहे, सगळ्या वातावरण, आणि खरं तर हा प्रश्न तुला विचारणं योग्य नाही, परंतु तो विचारला पाहिजे, कारण मला असं वाटतं की तू जास्त चांगलं उत्तर देऊ शकशील. आता आपण बघतो की आपल्यापेक्षा खूप छोटे छोटे देशसुद्धा खूप सारे पदक, मोठमोठे मेडल्स आणतात, आणि भारतात मात्र एवढी मोठी लोकसंख्या, एवढ्या चिकट आणि प्रतिकूल परिस्थितीत राहणारे आपले विद्यार्थी पण आहेत, तरी पण आपल्याकडे मेडलची संख्या खूप कमी आहे. हा तुला काय वाटतं, तुझ्या दृष्टीने याचं काय उत्तर असलं पाहिजे? खेळात राजकारण आलं की मेडल येत नाही, म्हणजे माझं असं म्हणणं आहे. मला कुठल्याही पक्षाला, कुठल्याही लोकांना असं स्पेसिफिक इथे काही बोलायचं नाहीये. बरोबर आहे. फक्त खेळामध्ये जेव्हा राजकारण येतं ना, जे माझ्या वेळी आलं होतं आणि त्यानंतर माझ्या बहिणीला जी वागणूक मिळाली ती चांगली होती, कारण मी तिथं भांडले. बरोबर. आणि आता ती खेळते, अजूनही व्हॉलीबॉल ती खेळते. खेळामध्ये जेव्हा राजकारण येतं ना तेव्हा तुम्ही मेडलची अपेक्षा करणं अत्यंत चुकीचं आहे, कारण मग तिथे तुम्ही पैसा मिळवणं, प्रसिद्धी मिळवणं, या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष देता. की खेळाडू कसा आहे, त्याच्यावर काय मेहनत घ्यायला हवी, किती मेहनत घ्यायला हवी, त्याला कुठल्या गोष्टी हव्यात, हे बघण्यापेक्षा तुमचा जोर इकडे असतो की प्रसिद्धी कशी मिळवायची. एकाच वाक्यामध्ये एकदम मर्मावर बोट ठेवलंस. म्हणजे राजकारणानं ज्या ज्या ठिकाणी घाण करून ठेवलेली आहे त्यातलं हे एक क्षेत्र आहे की एवढी मोठी लोकसंख्या असताना सुद्धा, एवढी सगळं पोटेन्शियल असताना सुद्धा आपल्याकडे मेडलची संख्या कमी आहे. कारण हा प्रश्न आज खूप सारे लोकांना पडला आहे की आपण ऑलिम्पिक बघतो, आपले एखाद्या मुलीनं समजा एक चांगलं मेडल जिंकलं, आपल्याला खूप चांगलं वाटतं, पण आपल्याकडे एवढं पोटेन्शियल असताना एवढी कमी पदकांची संख्या का? तू एका वाक्यात त्याचं अतिशय सुंदर उत्तर दिलंस. बरं, म्हणजे खूपच छान. म्हणजे असं वाटतंय की ही मुलाखत कधी संपूच नये, परंतु बंधन आहे आपल्याला. मला सांग, आपले जे प्रेक्षक आहेत, तुला इतका चांगला अनुभव आला, यांना काय सांगशील तू वाचनासंदर्भात, खेळासंदर्भात, व्यक्तिमत्व, समाजातले जे अगदी खुल्या पद्धतीने तुला जे वाटतं त्याच्याविषयी काय सांगशील? आपल्याला सगळीकडे एकच गोष्ट हवी असते, ते म्हणजे मोकळं रान.
मी जे करते ते मला तिथे कोणी अडवायला नको. बरोबर. तर पुस्तकं एक असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला कोणी फारसं अडवत नाही. बरोबर. मग पुस्तकामधली गोष्ट असेल, पुस्तकासाठीची गोष्ट असेल, पुस्तकाबद्दलची गोष्ट असेल, तिथे कोणी तुम्हाला अडवायला नसतं. तर तुम्हाला तुमचं जग एक छान सुंदर सकस असं जग हवंय तर तुम्हाला पुस्तकं वाचायला हवीत. मग कुठलीही पुस्तकं वाचा. बरोबर. मला प्रामाणिकपणे असं म्हणायचं की एखाद्या गुन्हेगाराने लिहिलेलं पुस्तक आहे, त्याच्यामध्येही तुम्हाला सापडेल की त्याचा गुन्हा करण्यामागचा काय हे होता. बरोबर. किंवा चांगलं काय वाईट काय. बरोबर. हे तुम्हाला तेव्हा कळतं जेव्हा तुम्ही अनुभव घेता आणि जेव्हा तुम्ही तितकं वाचता. बरोबर. अनुभव आता सगळ्यांनाच त्या पद्धतीने किंवा तितके भेटतील असं नाही, पण पुस्तकं तुम्हाला सहज भेटतात. बरोबर. मी मिळतात असं म्हणणार नाही, कारण पुस्तकं तुम्हाला भेटतातच. ती माणसांसारखी असतात. बरोबर. माणसांकडून तुमच्या अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे, पुस्तकांकडून नाही होत नाहीत. त्यामुळं पुस्तकं तुमच्याकडे असावीत. तुझं खरं तर एक वाक्य एक म्हणजे असं गोंधून ठेवावं असं आहे. आणि शब्दांची जी निवड आहे, भेटतात आणि मिळतात, त्याच्यातला जो फरक आहे खूपच ग्रेट. ते खूप खूप धन्यवाद. खास करून आपल्या सगळ्या मित्रांना तू ही जी काही भेट दिली आहे तुझ्या म्हणजे भेटीच्या रूपानं म्हणूया आपण, ती खूपच महत्त्वाची आहे. आजच्या काळामध्ये पालकांनी, विद्यार्थ्यांनी, सगळ्यांनीच ते व्यवस्थित पाहून समजून घेण्यासारखी आहे. या ठिकाणी तू आलीस 3S पॉडकास्टच्या वतीनं जे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढच्या तुझ्या आयुष्यासाठी खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा देतो. थँक्यू. खूप धन्यवाद.